नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. संक्रांत झाली, भोगी झाली, पण त्यानंतर येणारा हा एक दिवस जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने घालवला तर संक्रांतीचे पुण्यसुद्धा कमी होऊ शकते. आणि हाच दिवस म्हणजे किंक्रांत. संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस आपल्या परंपरेमध्ये किंक्रांत म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस फार लोक दुर्लक्ष करतात, पण आध्यात्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवशी विश्वात एक मोठा ऊर्जा बदल होतो. तर किंक्रांत हा दिवस त्या ऊर्जेचा स्थिरावण्याचा आणि शरीर मनाला जुळवून घेण्याचा दिवस मानला जातो. किंक्रांत कधी असते? संक्रांतीच्या अगदी दुसऱ्या दिवशीच किंक्रांत असते. म्हणजे 14 जानेवारीला संक्रांत आहे, तर गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026ला किंक्रांत आहे. किंक्रांत दिवशी कोणती कामे वर्ज्य करावीत? किंक्रांतच्या दिवशी नवीन सुरुवात करणे, शुभ कार्य सुरू करणे, नवीन वस्तू खरेदी करणे किंवा मोठी आर्थिक व्यवहार करणे टाळावे, कारण हा दिवस ऊर्जा समतोल साधण्यासाठी असतो, परिणाम मिळवण्यासाठी नाही. या दिवशी वाद, भांडण, कठोर शब्द, राग आणि नकारात्मक विचार टाळावेत, कारण किंक्रांतच्या दिवशी मनावर नकारात्मक प्रभाव पटकन पडतो. किंक्रांतच्या दिवशी केस कापणे, नखे कापणे आणि अनावश्यक शरीर थकवणारी कामे करणे टाळावे, कारण शरीर अजून संक्रांतीनंतरच्या बदलातून जात असते. भोगीला बनवलेली भाजी किंक्रांतला का खावी? हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आजी आजोबांनी सांगितलेली ही परंपरा केवळ रूढी नसून खोल आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक शहाणपण आहे. भोगीच्या दिवशी बनवलेली भाजी म्हणजे हंगामी भाज्या, तीळ, बाजरी, वांगी, मटकी, हरभरा, भाजीपाला एकत्र शिजवलेला प्रसाद, जो शरीरातील थंडी, दोष आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतो. किंक्रांतच्या दिवशी हीच भाजी खाल्ल्यामुळे संक्रांतीला जागृत झालेली उष्ण ऊर्जा शरीरात योग्यरित्या स्थिर होते, पचनशक्ती मजबूत होते आणि आजारापासून संरक्षण मिळते. आध्यात्मिकदृष्ट्या भोगीची भाजी म्हणजे 5 तत्वांचा समतोल आहे. त्यामुळे किंक्रांत दिवशी ती खाल्ल्याने घरातील नकारात्मकता, दृष्ट बाधा आणि अस्थिरता दूर होते असे मानले जाते. किंक्रांतचे आध्यात्मिक महत्त्व. किंक्रांत हा दिवस मन, शरीर आणि आत्मा शांत करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी थोडा वेळ देवाचे नामस्मरण, घरात दिवा लावणे आणि पूर्वजांना आठवण करून देणे फार पुण्यकारक मानले जाते. किंक्रांतच्या दिवशी शांत राहिल्यास, संयम ठेवल्यास आणि परंपरा पाळल्यास संपूर्ण वर्षभर मानसिक स्थैर्य, आरोग्य आणि घरात सुखशांती राहते, अशी श्रद्धा आहे. आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या परंपरा अंधश्रद्धा नव्हे, तर अनुभवातून आलेले शास्त्र आहे. त्यामुळे किंक्रांतचा दिवस दुर्लक्ष करू नका आणि ही माहिती प्रत्येक घरापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.